श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चला तर मग आता 21 जानेवारी रोजी आहे पुत्रदा एकादशी. पुत्रदा एकादशीच्या नावातच दडलेला आहे की ज्यांना संतान सुख संतान प्राप्ती हवी आहे किंवा ज्यांनी आपल्या मुलांना चांगलं यश मिळावं असं वाटतं, त्यांचं उज्ज्वल भविष्य घडावं असं वाटतं, त्या सर्वांसाठी हे उपाय आहेत किंवा सेवा आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत. सर्व व्रतात महत्त्वाचं व्रत कोणतं असेल तर ते आहे एकादशीचं. त्यात पुत्रदा एकादशीला तर खूप जास्त महत्त्व दिलं जातं. एकादशीचं व्रत जी लोक करतात त्यांच्या अंगातली चंचलता कमी होते, त्यांना धनलाभ होतो आणि आरोग्य चांगले राहते, मानसिक त्रास कमी होतो. पुत्रदा एकादशीचं संतान प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची ही पुत्रदा एकादशी आहे. त्यामुळे तुम्ही हे व्रत अवश्य करा. पुत्रदा एकादशीचे व्रत केले तर मुलांविषयीच्या सगळ्या चिंता दूर होतात. व्रत हे 2 प्रकारे धरले जाते. एक म्हणजे निर्जला व्रत, त्यामध्ये पाणीही पित नाही. दुसरं म्हणजे फलाहारी व्रत, मात्र याला मीठ चालत नाही असा तो नियमच आहे. फळ, पाणी, चहा, कॉफी, लस्सी, ताक घेऊन तुम्ही हा उपवास करू शकता. मात्र काही जण नुसतं पाणी घेऊन हा उपवास करतात. पण लक्षात ठेवा, आपल्या तब्येतीला जपून व्रत करा. आता या दिवशी बाळकृष्ण आणि नारायण भगवान विष्णू यांची पूजा केली जाते. कारण बाळकृष्णांची सेवा ज्या महिला करतात त्यांचे संतान प्राप्तीचे सगळे अडथळे दूर होतात. बघा, या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे? बाळकृष्णांची उपासना करायची आहे, पूजा करायची आहे. संतान गोपाळ मंत्र आणि संतान स्तोत्राचे पठण जी कोणती स्त्री किंवा पुरुष या दिवसापासून करेल त्यांना संतान प्राप्तीच्या अडचणी दूर होतील. आता तुम्हाला काय करायचे आहे? विधिवत पूजा करायची आहे. म्हणजे तामणात अक्षदा ठेवून त्याच्यावरती बाळकृष्ण ठेवून कोमट पाण्याने स्नान घालायचे आहे. नंतर पंचामृताने स्नान घालायचे, पुन्हा पाण्याने स्नान घालायचे आहे. त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून वस्त्र घालायचे आहे. पिवळं फूल, पिवळ्या चंदनाचा टिळा त्यांना लावून छानपैकी सजवायचा आहे. अत्तर लावायचा आहे आणि त्यांना स्थापन करायचं आहे. त्यानंतर फळ प्रसाद म्हणून दाखवायचा आहे आणि ओम क्लीम देवकी सुत गोविंद वासुदेय जगतपते देही मे तनयम कृष्ण त्वाम शरणम गता हा मंत्र तुळशीच्या माळेवरती तुम्हाला 21, 51 किंवा 108 वेळा म्हणायचा आहे. मंत्र पुन्हा सांगते, व्यवस्थित लिहून घ्या. ओम क्लीम देवकी सुत गोविंद वासुदेय जगतपते देही मे तनयम कृष्ण त्वाम शरणम गता. ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांनी या दिवसापासून रोज हा मंत्र म्हणायचा आहे. जर तुम्हाला उपवास धरणे शक्य नसेल तर या दिवशी किमान कांदा, लसूण, भात या गोष्टी वर्ज करायच्या आहेत. पोळी भाजी तुम्ही खाऊ शकता. आता उपाय सांगते. तुम्हाला 1 वाटी तूप आणि 1 वाटी खीर घ्यायची आहे. शेवयाची खीर किंवा गव्हाची खीर घेऊ शकता, तांदळाची घ्यायची नाही. शंकराच्या मंदिरात 2 बेलपत्र घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि दोन्ही बेलपत्र तुम्हाला शंकराच्या पिंडीवर ठेवायचं आहे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 11, 21, 51 वेळा जप करायचा आहे. त्यातलं 1 बेलपत्र प्रार्थना करायची आहे. तुमच्या मनात जी काही इच्छा असेल संतान प्राप्तीसाठी, मुलांना चांगलं यश मिळण्यासाठी, त्यांचं भविष्य उज्ज्वल घडण्यासाठी जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ते बेलपत्र घरी घेऊन यायचं आहे. पती आणि पत्नीने निम्म बेलपत्र चावून खायचं आहे. यामुळे संतान प्राप्तीमधले सगळे अडथळे दूर होतील. हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकता. या काळात मांसाहार वर्ज करावा. हरिवंश पुराणाचा पाठ तुम्हाला करायचा आहे. यामुळे सुद्धा पुत्रप्राप्ती होते. संतांविषयीच्या सर्व समस्या दूर होतात. हे सर्व सांगितलेले उपाय अवश्य करा. यामुळे संतांविषयीच्या, जसं की मुलं अभ्यास करत नाही, ऐकत नाही, नोकरी नाही, दारू पितो, अशा मुलांविषयीच्या सर्व अडचणी दूर होतात.
चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.